नमस्कार, मी दयानंद वाघमारे, जय हिंद मराठी न्यूज साठी। अहमदपूर तालुक्यामध्ये वाळूच्या तस्करीच्या बातम्या अनेक दिवसापासून आम्ही सर्व पत्रकार लावत आहोत, तरी सुद्धा प्रशासनानं या विरुद्ध कुठली तक्रार येऊन सुद्धा, जनतेने त्या विरोधात बोलून सुद्धा कुठली कारवाई केल्याचं निष्पन्न होत नसल्यानं काल रात्री 361 या महामार्गावर कॅम्पच्या शेजारी कोणीतरी पाठलाग करत असल्याचं दिसून येतंय आणि रस्त्यावरच पूर्ण हायवा गाडी खाली केल्यामुळे जे रोजच्या स्पीड मध्ये जी वाहनं जात होती त्या स्पीडनं आज वाहनं जाताना दिसत नाहीत। कदाचित एखादा अपघात सुद्धा या ठिकाणी होऊ शकतो। आम्ही घटनास्थळावरती येऊन या सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाला दिली, परंतु सुरुवातीला कोणी फोनही उचलला नाही आणि उचलला तरी हे सगळे टोलाटोली करण्याचा कार्यक्रम चालू आहे। रात्री नेमकं किती वाजता आणि कुठल्या महसूल विभागाच्या की पोलीस प्रशासनाच्या पथकाने याचा पाठलाग केलाय की हेही माहित नाही आणि नेमकं ही गाडी कोण आणि कशासाठी रोडवरती टाकून गेलंय हेही माहित नाही। तरी सुद्धा या ठिकाणी एक बॅरिकेड लावण्यात आलेला आहे। हे बॅरिकेड कोण लावलं हे सुद्धा माहित नाही आहे। हे बॅरिकेड जर लावलं नसतं तर या ठिकाणी निश्चित एखादा अपघात जरूर घडला असता। तरी याकडे, या वाळू माफियांकडे आपण प्रशासनानं लक्ष द्यावं असं या जय हिंद न्यूज मराठीच्या माध्यमातून मी आपणास या ठिकाणी सांगणार आहे आणि याच्यावर, या वाळू तस्करीवर कारवाईही करावी असंही मी या ठिकाणी नमूद करतो। अशाच नवनवीन बातम्या आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा जय हिंद न्यूज मराठी।